कॉलेज डेजमध्ये असताना मला बॉडी टाईप पण असतो आणि त्यानुसार आपण कपडे घातले की आपण खूप फिट आणि छान दिसतो किंवा एलिगंट दिसतो हे कळलं आणि त्यावेळेस माझं नॉलेजमध्ये खूप भर पडली आणि मी ती भर आज तुमच्या नॉलेजमध्ये पण पाडणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हा व्हिडिओ मी 3 भागांमध्ये सेग्रिगेट केलेला आहे ज्यानुसार खूप कन्सॉलिडेटेड राहील आणि तुम्हाला पण छान इन्फॉर्मेशन मिळेल. पॉइंट नंबर 1, वाय यू शुड नो युअर बॉडी शेप और बॉडी टाईप. आपला बॉडी टाईप किंवा शेप आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे. पहिली गोष्ट, कोणताही बॉडी टाईप वाईट नसतो. सगळे बॉडी टाईप खूप छान असतात, चांगले असतात. काही लोक खूप छान उंचीला असतात तर काही वजनाला. काही लोकांचे खूप चबी गाल असतात तर काही छोटूसे असतात. तर कुठलेच लोक काही वाईट आहेत किंवा चांगले दिसतात, हा बॉडी टाईप जास्ती भारी ह्याच्यापेक्षा, असं काही नसतं. सो कोणी कोणाशी कम्पेअर नाही केलं पाहिजे किंवा कोणी कोणाला कमी नाही लेखलं पाहिजे दोन्ही गोष्टींनी. जसं कुठलाही रंग म्हणा किंवा कुठला तरी कॉम्प्लेक्शन म्हणा, ते कुठलं चांगलं नसतं, वाईट नसतं. तसंच कुठलाही बॉडी टाईप चांगला वाईट असं नसतं. सगळेच छान असतात आणि सगळेच ॲक्सेप्टेबल पाहिजेत. मला असं वाटतं बघणाऱ्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे. खरं तर सगळेच लोक खूप छान असतात, सुंदर असतात. कुठल्या तरी रंगावर किंवा बॉडी टाईपवर कमेंट न करता आपला बॉडी टाईप ॲक्सेप्ट करणं आणि खूप कॉन्फिडेंटली वावरणं, ह्याच व्हिडिओमधून मी ते साध्य करायला ट्राय करतेय. अशामुळे आपला बॉडी टाईप समजून घ्यायला काय वाईट आहे. कुठलाही ऑनलाईन शॉपिंग करायची असेल किंवा ऑफलाईन शॉपिंग, पण ऑनलाईन शॉपिंग जरी करायची असेल घरातून, तरी तुम्हाला कळेल की विदाऊट एनी ट्रायल आपण कसे घेऊ शकतो कपडे. कुठलाही बॉडी टाईप आणि त्याच्यानुसार जे कपडे सूट होत आहेत ते आपल्याला लगेचच मॅच होऊन जातात. काही लोकांचं शोल्डर मोठे असतील तर शोल्डर वाईज कसे घ्यायला पाहिजेत किंवा काही लोकांची कर्वी बॉडी असते तर त्यानुसार कसा फ्रॉक आपल्याला छान दिसेल हे पण आपल्याला कळून जातं. कुठली कुर्ती म्हणा, टॉप म्हणा, स्कर्ट, टँक टॉप और जीन्स, ह्या सगळ्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. त्यानुसार तुमच्या बॉडीला कुठलं सूट होतंय ते तुम्हाला ह्याच्यातून नक्कीच समजून जाईल. बॉडी शेप किंवा बॉडी टाईप कळल्यामुळे तुम्ही कशात जास्ती कम्फर्टेबल किंवा कशात जास्ती अनकम्फर्टेबल आहात हे तुम्हाला नीट कळेल. काय सूट होतं ते कळेल आणि तुम्ही जास्ती कशात इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कपड्यांमध्ये किंवा पैशांमध्ये पण ते जास्ती नीट कळेल. वॉर्डरोब उघडल्यावर एक तुमचा वेगळाच लुक तयार होईल आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही म्हणाल की आता असे किती बॉडी टाईप्स आहेत आणि असे कोणते प्रकार आहेत जे बॉडी शेपमध्ये मोडतात, तर सांगते. बॉडी टाईप किंवा बॉडी शेप म्हणजे एक्सटर्नल जी फिगर असते ती. आणि पॉइंट नंबर 2, व्हेरियस बॉडी टाईप्स. असे 5 प्रकारचे बॉडी टाईप्स आहेत किंवा बॉडी शेप्स आहेत. आर ग्लास बॉडी शेप, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर बॉडी शेप, ट्रँग्युलर बॉडी शेप, इन्व्हर्टेड ट्रँग्युलर बॉडी शेप आणि ॲपल शेप. ह्यातला पहिला बॉडी शेप आपण बघणार आहोत, आर ग्लास बॉडी शेप. वेळ मोजणारं मशीन जे असतं, तुम्हाला इमेज दिसतच असेल, त्यामध्ये वरचा जो भाग असतो तो मोठा असतो, मधला जो भाग असतो तो असा निमुळता असतो आणि बारीक असतो आणि परत खालचा भाग जो असतो तो मोठा असतो. तसंच ते कम्पेअर केलेलं आहे बॉडी शेपमध्ये. बॉडी शेपमध्ये कम्पेअर करताना वरचा जो भाग असतो शोल्डर किंवा बस्टचा तो मोठा असतो. तुमची कंबर जी असते, ज्या लोकांची आर ग्लास आहे त्यांची कंबर बारीक असते आणि परत हिप लाईन किंवा हिप्स हे मोठे असतात. जनरली असं असतं की बस्ट आणि हिपचा जो रेशो असतो तो सिमिलर असतो, 1 इंचाने इकडे तिकडे असेल. सो ह्याला आर ग्लास बॉडी शेप म्हणतात. दुसरा टाईप म्हणजे रेक्टँग्युलर बॉडी टाईप. उभा रेक्टँगलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर दोन्ही बाजू समान असतात, सारख्या असतात. उभा रेक्टँगल किंवा आयत ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये वरची जी बस्ट लाईन असते ती, खाली जी वेस्ट लाईन असते ती आणि त्याच्या खाली हिप लाईन किंवा बॉटम असतं ते सगळं सेम असतं, सारखं असतं. त्याच्यामुळे दोन्हीही पॅरलल असल्यामुळे त्याला रेक्टँगल बॉडी टाईप असं म्हणतात. जनरली ह्या बॉडी टाईपमध्ये वेस्ट लाईन जी असते, त्यांची वेस्ट जी असते किंवा कंबर जी असते ती कर्वी नसते, ती सरळ असते. त्याच्यामुळे ते एक पॅरलल लाईन सारखं, रेक्टँगल सारखं दिसतं. तिसरा टाईप आहे ट्रँग्युलर फिगर. ट्रँगल म्हणजे काय? त्रिकोण. त्रिकोणाचा कसा असतं की वरचा भाग असा निमुळता असतो बघा आणि हळूहळू हळूहळू तो मोठा होत जातो. तसंच बॉडी टाईपमध्ये ट्रँगल किंवा ह्याला पेअर शेप पण म्हणतात. पेअर म्हणजे जे फळ असतं ते, त्याच्यामध्ये वरचा जो भाग असतो, बस्ट लाईन म्हणा किंवा शोल्डर म्हणा, तो कमी असतो आणि हळूहळू हिप्स पर्यंत जाताना हिप्स त्यांचे मोठे असतात. ज्यांचे बस्ट कमी आणि हिप्स जास्ती असतात त्यांना ट्रँगल फिगर वुमेन म्हणतात किंवा ट्रँगल फिगरची बॉडी म्हणतात. फोर्थ टाईप आहे इन्व्हर्टेड ट्रँग्युलर फिगर.
इन्व्हर्टेड ट्रायंगल म्हणजे उलटा त्रिकोण. उलट्या त्रिकोणात तुम्ही त्याचा शेप बघितला असेल तर वरचा भाग मोठा असतो, दोन्ही कोपरे मोठे वरती असतात आणि हळूहळू हळू कम्प्लिटली निमुळतं होऊन जातं. जसं ट्रायंगलचं होतं त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट. ह्याच्यामध्ये बस्ट किंवा शोल्डर जे असतं ते मोठं असतं आणि हळूहळू हळू वेस्टपर्यंत नंतर हिप्सपर्यंत आल्यावर ते थोडं बारीक होऊन जातं. त्याच्यामुळे बस्ट लाईन मोठी आणि हिप्स लाईन थोडी कमी बस्ट लाईनपेक्षा. त्याला इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर फिगर असं म्हणतात किंवा उलटा त्रिकोण. 5वा आणि शेवटचा भाग म्हणजे ॲपल शेप बॉडी टाईप, म्हणजेच ह्याला डायमंड शेप पण म्हणतात. ह्यांच्यामध्ये सफरचंदाचा कसा गोलाकार असतो तसं त्यांचं पोट ह्याचा भाग जास्ती असतो, गोल असतो आणि वरचा बस्ट लाईन आणि हिप लाईन ही थोडी कम्पॅरेटिव्हली बारीक असते. ह्यांचे पाय जे असतात ते पण थोडे निमुळते असतात आणि अशा लोकांना किंवा अशा बॉडी टाईपला ॲपल शेप्ड बॉडी टाईप असं म्हणतात. तर हे सगळे 5 प्रकार तुम्हाला कळले असतील. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुमचा कुठला बॉडी टाईप आहे एक्झॅक्टली आणि तो कसा मेजर करायचा, तर तेही सांगते. तर तिसरा भाग आहे हाऊ टू मेजर द बॉडी टाईप वी हॅव. आता हाऊ टू नो युअर बॉडी शेप, मेन मुद्द्याला आपण हात घालतोय. आता जेव्हा तुम्ही घरी असाल, एकटे असाल, तेव्हा तुम्ही जिमचे कपडे म्हणा किंवा स्लिप आणि शॉर्ट्स म्हणा असं काहीतरी टाईट घालून बसायचं आहे टू मेजर द बॉडी शेप. आता ह्याच्यासाठी 2-3 वेज आहेत तुम्ही कसं ते मेजर करू शकता, कसं माप घेऊ शकता. त्यातला पहिला वे असा आहे की तुमच्याकडे पांढरा दरवाजा असेल किंवा लाईट कलरचा दरवाजा असेल किंवा भिंत असेल तर एक पेन्सिल घ्यायची, लाईट कलरची पेन्सिल घ्यायची. काही आपल्याला रेगोट्याने मारायचे आहेत, पण एक पेन्सिल घ्यायची आणि त्याच्या बरोबर पुढे थांबायचं आहे, दरवाजाच्या किंवा वॉलच्या पुढे थांबायचं आहे. आणि कोणीतरी तुमची आई असेल किंवा कोणीतरी तुमच्याबरोबर जर का असेल तर त्यांना काय सांगा की तुमच्या काखेपासून म्हणजे अंडरआर्म्सपासून ते खाली गुडघ्यापर्यंत म्हणजे नीजपर्यंत प्रॉपर अशी पेन्सिलनी लाईन ड्रॉ करायची. तुम्ही त्या वॉलला चिकटून थांबलेले असाल तर त्याच्यानंतर त्याची एक अशी लाईन काढायची आहे. ती पेन्सिलचं जे टोक असतं ना ते सरळ घ्यायचं आहे, ते आत किंवा बाहेर नाही घ्यायचं आहे, नाहीतर मग ते वेडेवाकडे लाईन्स होऊ शकतात. त्याच्यामुळे एक प्रॉपर असं लाईन येईल. त्याच्यावरनं काय कळेल तुमची एक फिगरचा जो आउटलाईन आहे ती तुम्हाला लक्षात येईल आणि ती कुठल्या बॉडी टाईपमध्ये बसते हे तुम्हाला तुमचं कळून जाईल. हा एक टाईप झाला. दुसरा टाईप म्हणजे काय, तुमच्या शरीराचा आकार किंवा बॉडी टाईप मेजर करण्याची दुसरी पद्धत म्हणजे चक्क मेजरिंग टेप. मेजरिंग टेप खूप उपयोगाला येते जर का आपल्याकडे ही अशी असेल तर, म्हणजे जी सुळसुळणारी असेल तर. त्याच्या इथे ह्या साईडला इंचेस असतं आणि ह्या साईडला सेंटीमीटर्स असतं. तर आपल्याला इंचेसचा वापर करायचा आहे. तर चक्क काय करायचं आहे तर आपली जी हायर पार्ट आहे लोअर बॉडीचा किंवा अपर बॉडीचा, बस्ट लाईन म्हणतात, तर त्याच्यामध्ये हा जो हायेस्ट पॉईंट आहे तो मेजर करायचा आहे. तुमच्या शोल्डरचा हा पॉईंट जो आहे तो मेजर करायचा आहे. वेस्टमध्ये जर का तुम्ही दुमडली तुमची वेस्ट किंवा कंबर अशी दुमडली तर इकडे जे एक फोल्ड येतो तो फोल्ड कुठे आहे, ती आपली तिकडे कंबर असते तर ती मेजर करायची आहे. आणि हिप्समध्ये पण हायर पार्ट जो आहे तो मेजर करायचा आहे. आणि हे सगळे नोट डाऊन करायचे आहेत पॉईंट्स. तुम्हाला कुठल्या तरी वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल शोल्डर तुमचे एक 14, 15, 16 इंचेस असू शकतं किंवा 17, 18 वॉट एव्हर तुमच्या मेजरमेंटनुसार. बस्ट लाईन वेगळी असेल, वेस्ट लाईन वेगळी असेल आणि हिप्स लाईन वेगळी असेल. ही मेजर केली की एका नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. आता हे मेजरमेंट्स तुम्ही लिहून घेतलेले आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे मागचे जे बॉडी टाईप्स होते 5 जे प्रकार मी तुम्हाला सांगितले त्यावर लगेच रिलेट होऊ शकतं. तुमचं सपोज बस्ट लाईन जी आहे ती आणि हिप लाईन जी आहे ती सिमिलर आहे, सेम आहेत. 1-2 इंचाचा इकडे तिकडे फरक असेल तर तो काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. पण ते जर का सिमिलर आहेत आणि तुमची वेस्ट लाईन जी आहे म्हणजे कंबर जी आहे ती आत आहे खूप, म्हणजे ती खूप कमी आहे, तर तुम्ही आर ग्लास टाईपचे बॉडी टाईपमध्ये मोडता. असं असेल की तुमची बस्ट लाईन जास्ती आहे आणि हिप लाईन जी आहे ती कमी आहे, म्हणजे इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये तुम्ही मोडता. तेच ऑपोजिट असू शकतं की तुमची बस्ट लाईन जी आहे ती कमी आहे आणि शोल्डर कमी आहेत आणि ते हळूहळू वाढतायत आणि हिप लाईन तुमची जास्ती आहे, म्हणजे बस्टपेक्षा जास्ती असेल तर तुम्ही ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणात मोडताय, ट्रायंग्युलर बॉडी टाईपमध्ये मोडता. असं असू शकतं की तुमची पोटाची जी रुंदी आहे ती जास्ती आहे तुमच्या हिप्स आणि
बस्टपेक्षा, त्याच्यामध्ये तुम्ही मग ॲपल किंवा डायमंड टाईपमध्ये मोडता. असं असू शकतं की तुमची बस्ट लाईन, वेस्ट लाईन आणि हिप लाईन सगळं सारखं आहे, 1-2 इंचाचा इकडे तिकडे फरक चालतो, त्याच्याने काही जास्ती होत नाही. त्याच्यामुळे हे सपोज सारखं असेल तर तुम्ही रेक्टँग्युलर टाईपमध्ये मोडता. तर ह्याने तुम्हाला कसं लगेचच कळून जातं, सपोज जर का तुम्ही हे मेजरमेंट्स लिहून घेतलेत तर, की तुम्ही कुठल्या बॉडी टाईपमध्ये मोडता. अजून एक उपाय म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून सिम्पल उपाय असू शकतो किंवा प्रूव्हिंग उपाय असू शकतो, म्हणजे चक्क नेटवर शोधणं की हाऊ टू मेजर बॉडी शेप. कॅल्क्युलेटर मिळतो एक, जसं कुठलाही फायनान्सचा SIP कॅल्क्युलेटर असतो किंवा इन जनरल आपला नेहमीचा ॲडिशन मायनस करायचा कॅल्क्युलेटर असतो, तसंच हा पण एक कॅल्क्युलेटर मिळतो आपल्याला. आणि जी पहिली साईट मिळेल जनरली तीच असेल, 1-2 साईट तुम्हाला बघायला पण लागू शकतात. त्यामध्ये तुम्ही गेलात तर तिकडे असतं की मेजरमेंट दिलेले असतात की तुमची बस्टची मेजरमेंट तुम्ही नोट डाऊन करायची आहे, तुमची हिप्सची मेजरमेंट तुम्ही नोट डाऊन करायची आहे, तुमची वेस्टची मेजरमेंट तुम्ही नोट डाऊन करायची आहे. कधी कधी शोल्डर्स पण विचारतात. त्यानुसार तुम्ही ते नोट डाऊन केलं आणि सबमिट केलं की लगेचच तुम्हाला तुमचा बॉडी टाईप कळून जातो. कधी कधी त्यांची नावं पण वेगवेगळी असतात बॉडी टाईपची. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेअर शेप पण म्हणतात, ट्रायंगल पण म्हणतात, त्याला स्पून पण म्हणतात, तसं ॲपलला डायमंड पण म्हणतात आणि अजून काही वगैरे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हे वेगवेगळे जे बॉडी टाईप आहेत ते तुम्हाला नेटवरून पण मिळू शकतात. नेट वापरायचं नसेल तर आधीची जी पद्धत आहे ती सोपी असेल. या व्हिडिओमधून मला हे नक्की सांगायला आवडेल की आपण बॉडी टाईप किंवा बॉडी शेप हे आपण आपल्यासाठी, आपल्या कॉन्फिडन्ससाठी करतो. कोणालाही बॉडी शेमिंग करायचं नसतं किंवा कोणालाही बॉडी शेमिंग करायला प्रवृत्त करायला नको आहे. कुठलाही बॉडी टाईप, कुठलाही बॉडी शेप खूप सुंदर असतो आणि खरंच तो तसा जपला पाहिजे. आपण वेट लॉस, वेट गेन आणि बारीक आहे किंवा किती जाड आहे ही असं म्हणण्यापेक्षा कसं फिट राहूयात किंवा एकमेकांना एक बाई दुसऱ्या बाईला कशी हेल्प करू शकेल हे बघूयात. कोणी दुसऱ्यांना खेचायला नको खाली. मला इतकंच उद्देश आहे या व्हिडिओमधून. आणि मला खरंच असं वाटतं की कुठलाही बॉडी टाईप खूप सुंदर असतो आणि तो छान जपला पाहिजे, तो छान रिस्पेक्ट केला पाहिजे. आपल्याला देवाने खूप छान बॉडी दिलेली आहे आणि त्यानुसार आपण छान ड्रेसिंग करू, छान छान गोष्टी करू. दुसऱ्यांना खाली खेचणं, दुसऱ्यांच्या बॉडीला काहीतरी बोलणं, बॉडी शेमिंग करणं हे खरंच खूप वाईट असतं. आणि मला खरंच खूप आवडेल की तुम्ही प्लीज ह्यातून ही गोष्ट सपोज इन्कल्केट केली तर. आणि थँक्यू सो मच फॉर स्टिकिंग अराउंड. आपण खूप काही शिकलो ह्याच्यातून असं मला वाटतंय. आणि नेक्स्ट व्हिडिओ असा असू शकतो की आपल्या कुठल्याही बॉडी टाईपनुसार कुठला ड्रेस घालू शकतो, कुठला आउटफिट घालू शकतो, कुठली कुर्ती छान दिसेल किंवा कसं स्टायलिंग केलं पाहिजे. तर तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि कुठल्याही इम्पॉर्टंट लिंक्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतीलच. सो येस, थँक्यू सो मच फॉर स्टिकिंग अराउंड. सी यू.